बीड जिल्ह्याने लावलेली आहे. हा महिला धार्जिन जिल्हा आहे, महिलेचा सन्मान करणारा जिल्हा. आणि म्हणून माझ्या या जिल्ह्याकडे कोणीही वाकडे मान आणि वाकडे डोळे करून बघायची आजपर्यंत हिंमत केली नाही. पण राजकीय परिस्थितीमध्ये कुठेतरी माझ्या जिल्ह्याला एका विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं. आज माझ्या या जिल्ह्याचं भविष्य हे सर्व धर्म, सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन रंगवण्याचा आम्ही निश्चय केलाय. लहान लहान मुलं जेव्हा चांगलं चित्र काढतात तर गुरु आणि शिक्षक त्याच्या पाठीवर थोपटत असतात, त्याला शाबासकी देत असतात. आम्ही हे विस्कटलेलं चित्र परत सुंदर केलेलं आहे. ही तुटलेली माळ परत आम्ही जोडलेली आहे आणि तुम्हाला अर्पण करत आहोत. तुम्ही गुरु म्हणून आमच्या पाठीवर अत्यंत शाबासकीची थाप माराल हा मला विश्वास आहे. आणि योगेश आणि सारिका यांचं स्वागत करून या बीडचा सर्वांगीण विकास करा. आमच्या माजलगाव, आमच्या धारूर, आमच्या गेवराईचा सर्वांगीण विकास आपण ऑलरेडी केलेला आहे. आम्हाला खूप 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 दिलेला आहे आणि म्हणूनच विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण विकास आम्हाला एका वेगळ्या पातळीचा, एका वेगळ्या उंचीचा करण्यासाठी आपण नेहमी आम्हाला मदत कराल. आपल्या ऐकण्यासाठी सगळे लोक उत्सुक आहेत. बीड जिल्हा नेहमीच देवेंद्रजी फडणवीसांचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मुंडे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं, आपण आमच्यावर प्रेम केलं, आम्ही आपल्याला भरभरून साथ दिली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आपण आलेला आहात, पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आलात, आतापर्यंत शासकीय कार्यक्रमाला आलात. त्यामुळे परत एकदा मनापासून हे स्वागत मी आपलं करते. आणि प्रत्येक राज्यात कमळ फुलत आहे. अगदी हरियाणामध्ये, युपीमध्ये, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये, आता बिहारमध्ये सुद्धा कमळ फुललेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमळ फुललेलं आहे. म्हणून आपण मुख्यमंत्री आहात आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये आता या सगळ्या नगरपालिकांमध्ये कमळ फुलणार आहे हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. फार परिश्रम घेतले आहे, हृदयापासून कामाला लागलेले आहे. आपल्या आशीर्वादाने या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला विजय मिळेल आणि विकासासाठी आपण विकास पुरुष म्हणून आमच्या पाठीमागे उभे राहाल हा मला पूर्ण विश्वास आहे. एखादा पदार्थ बनवायचा असेल तर गोड पदार्थ मोठं भांड आपण ठेवलं, कितीही दूध टाकलं, साखर टाकली, विलायची टाकली, केसर टाकलं, पण एक खडा मिठाचा टाकला तर सगळं ते खराब होऊन जातं. आणि तो मिठाचा खडा पडू नये हा आमचा प्रयत्न सदैव राहील. आपली सुरक्षितता आणि आपली क्षमता आमच्या पाठीशी उभी असेल तर विजय आणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रिय प्राणप्रिय संघटनेच्या चरणी अर्पण करू. असंच या निमित्ताने मी अभिवचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.